वेदांच्या ज्ञानकांडात म्हणजेच उत्तरार्धात परस्पर विरोधी असणाऱ्या वेदवाक्यांची एकवाक्यता समजण्याकरिताच भगवान बादरायण म्हणजेच महर्षी व्यास यांनी उत्तरमीमांसा या शास्त्राची निर्मिती केली आणि त्यामध्ये त्यांनी मोक्षासाठी जीव ब्रह्मैक्य ज्ञान हेच एकमेव प्रत्यक्ष साधन असल्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांच्या या उत्तरमीमांसेवरच श्रीमद आद्य जगद्गुरु श्री शंकराचार्य यांनी शांकर भाष्य नावाची टीका केलेली आहे आणि या उत्तरमीमांसा व श्रीमद आद्य जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्या शांकर भाष्याला धरूनच वारकरी संप्रदायातील आद्य ग्रंथ मानला जाणारा श्री ज्ञानेश्वर महाराजांचा भावार्थ दीपिका हा ग्रंथ अस्तित्वात आलेला आहे। याचं प्रमाण श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिकेच्या शेवटच्या म्हणजेच 18व्या अध्यायात सांगत असताना असा उल्लेख केलेला आहे की व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकाराते वाट पुसतू अयोग्य ही मी न पवतू के जाईन। माऊली त्या ठिकाणी सांगतात की मी हा जो भावार्थ दीपिका हा ग्रंथ या ठिकाणी अस्तित्वात आणलेला आहे, निर्माण केलेला आहे, तो कशाचा आधारावर केलेला आहे तर व्यासांचा मागोवा घेतू म्हणजेच व्यासमत म्हणजेच व्यासांनी निर्माण केलेलं उत्तरमीमांसा शास्त्र आणि या शास्त्रावर असणारी भाष्यकाराते वाट पुसतू म्हणजे श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी शांकर भाष्य ही उत्तरमीमांसेवर केलेली टीका आणि त्या टीकेचा उल्लेख म्हणजे त्या टीकेला वाट पुसतू त्या टीकेमध्ये जी शंकराचार्यांनी आपल्याला मार्ग दाखविलेला आहे त्याच्यावरच मी ही भावार्थ दीपिका आपण जिला ज्ञानेश्वरी म्हणतो तिला ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हे नाव दिलेलं आहे। तर ही भावार्थ दीपिका मी ह्या दोन गोष्टींना प्रमाण मानून निर्माण केलेली आहे असं स्वतः श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं असल्यामुळे आपला जो हा वारकरी संप्रदाय आहे तो व्यासांच्या उत्तरमीमांसेच्या मतावर आणि त्यावर जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी केलेला शांकर भाष्य या टीकेवर अवलंबलेला आहे असं म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरणार नाही।